नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे SRPF पुणे गट क्रमांक 1 ची यादी जी आहे लागलेली आहे, लेखीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी लागलेली आहे. तर त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर वेबसाईटवरती जाल तर तुम्हाला इथं दिसून जाईल ग्रुप 2 ची यादी आहे. ग्रुप 2 साठी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल मी. ग्रुप 1 चा आता व्हिडिओ हे करत आहे मी. आता सध्या तरी ग्रुप 1 चा व्हिडिओ दाखवत आहे. तर इथं या यादीनुसार जर बघाल तुम्ही, ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. तर तुम्हाला जर बघायला SRPFमध्ये 315 पदांकरताची पदे भरती होणार आहे. त्याचं ग्राउंड 19/6 ते 9/7/2024 या कालावधीत झालं होतं. त्याच्यानंतरनं बघितलं तुम्ही तर 1:10 क्रमांक रेशिओने काय केलं की एका पदासाठी 10 विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं आहे. तर इथं जर बघितलं पुढे तर तुम्ही आता सगळ्यात पहिलं तर पाहिलं तुम्ही, तर या उमेदवारांना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल या यादीमध्ये, तर तुम्हाला 14 जुलै 2024 8 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे की ईमेल आयडी दिलेला आहे cmdt.srpf1.pune@mahapolice.go.in किंवा मोबाईल नंबर फोन नंबर आहे 02026860250 याच्यावरती तुम्हाला काय करायचं कॉल करून तुमच्या ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत. तर बघा हे ओपन रिझर्वेशनसाठी विद्यार्थी घेतलेले आहेत. आता टोटल जर बघाल तुम्ही तर टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत काउंट तर नाही सांगता येणार, प्रत्येकाचा वेगळा आहे, हरकत नाही आहे. आपण एक एक सांगू. तर ओपनसाठी कट ऑफही सांगेल तुम्हाला मी की कट ऑफ काय काय आहेत ते. तर ओपनसाठीच बघा तर इथं ओपनचा हा स्पोर्टमनचे आहे, इथं SCBC आता हे सगळे ओपनचे विद्यार्थी आहेत. तर ओपनचे विद्यार्थी जर पाहिलं आपण तर किती घेतलेले आहेत ते बघूयात. तर ओपनमध्ये टोटल जर पाहिलं तुम्ही तर घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बघा जास्त आहेत, 1200, 1300 होतील आता, 1300, 1400, 1500, 1600, 1700, 1800, 1900. ओके, हे प्रत्येक कॅटेगरीनुसार आहे आता. हा तर ओपनमध्ये इथे हरकत नाही. तर तुम्ही जर बघाल तर आय थिंक सर्वसाधारणमध्ये जर बघाल तर तुम्ही त्यांनी 1900 इथेपर्यंत 1934 विद्यार्थी घेतलेले आहे. तर जो कट ऑफ आहे तो 95 मार्कांचा कट ऑफ आहे ओपन सर्वसाधारणचा. ओपन सर्वसाधारणचा कट ऑफ आहे तो असणार आहे हा 25 मार्कचा आहे. ओके, त्याच्यानंतर जर पुढे जर गेलो आपण, हे सर्वसाधारणचा कट ऑफ आहे हा. त्याच्यानंतर ना अर्थक्वेक अफेक्टेड मध्ये जर पाहिलं तुम्ही ओपन मधून तर टोटल घेतलेले आहेत विद्यार्थी हे 1934 ते 1935 ते 1962 पर्यंत 93 मार्कांचा कट ऑफ आहे. एक सर्व्हिसमॅन साठी जर बघितलं तर कट ऑफ जो आहे तो आहे तो कट ऑफ आहे 91 मार्कांचा कट ऑफ आहे. पोलीस चाइल्डचा जो कट ऑफ आहे तो आहे 73 मार्कांचा. प्रोजेक्ट अफेक्टेडचा कट ऑफ जो आहे तो आहे 93 मार्काचा असेल, बहुतेक 93 मार्क आहेत. स्पोर्टमनचा कट ऑफ जो आहे तो आहे 93 मार्कांसाठी. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे SC सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे लागलेला, SC सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो लागलेला आहे. टोटल विद्यार्थी किती घेतले ते बघ सांगू तुम्हाला. तर हे आहे 447 विद्यार्थी सर्वसाधारण मधून घेतलेले आहेत. 91चा कट ऑफ आहे SC साठीचा 91चा कट ऑफ आहे. ओके, SC साठीचा 91 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड साठी आहे 83 मार्कांचा कट ऑफ आहे. पोलीस पाल्यासाठी आहे 62 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर प्रोजेक्ट अफेक्टेड साठी आहे 73 मार्कांचा कट ऑफ. त्याच्यानंतर स्पोर्टमन साठी आहे 68 मार्कांचा कट ऑफ. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ST मध्ये जर बघाल तर टोटल विद्यार्थ्यांची संख्या घेतली. आता SC मध्ये जर बघितलं आपण किती सध्या विद्यार्थी घेतले 487 विद्यार्थी घेतलेले आहेत.
त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी एसटी. एसटी मध्ये जर बघितलं तर सर्वसाधारण विद्यार्थी घेतलेले आहेत त्यांची संख्या आहे 376. कट ऑफ आहे 91 मार्कांसाठी एसटीचा कट ऑफ आहे. एसटी 91 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना अर्थक्वेक अफेक्टेड 77 मार्कांचा कट ऑफ. त्याच्यानंतर ना होमगार्डसाठी 86 मार्कांचा कट ऑफ. पोलीस चाइल्ड 60 मार्कांचा कट ऑफ. त्याच्यानंतर हे जो आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहे तो 83 मार्कांचा कट ऑफ आहे. स्पोर्टमनसाठी जो आहे तो आहे कट ऑफ 52 मार्कांचा कट ऑफ. विजेए साठी जर बघितलं आपण विजेए डीटीए तर यासाठी जर सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो आहे 93 मार्कांचा कट ऑफ आहे. एनटीसी मध्ये जर बघितलं तर एनटीसी मध्ये सर्वसाधारणसाठी कट ऑफ जो आहे तो आहे 93 मार्कांचाच कट ऑफ आहे. विजेए साठी तेवढंच आहे बघा, इथे बघू शकता. एनटीबी साठी 93 मार्कांसाठी आहे. विजेए साठी जर बघितलं तर तो आहे 93 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर ना एनटीसी साठी बघितलं तरी 93 मार्कांसाठीच आहे, 93 मार्कांचाच कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना एनटीटी मध्ये जर बघितलं तरी 93 मार्कांचाच कट ऑफ आहे. एसबीसी मध्ये जर पाहिलं तुम्ही तर हा कट ऑफ जो आहे तो आहे 75 मार्कांचा. ओबीसी मध्ये पाहिलं तर आता ओबीसी मध्ये जास्त विद्यार्थी घेतलेले आहेत तर कट ऑफ जो आहे ओबीसीचा सर्वसाधारणचा ओबीसीचा तो आहे 91 मार्कांचा कट ऑफ आहे. ओबीसी मध्ये 91 मार्कांचा कट ऑफ, 91 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना पॅरलल रिझर्वेशन ओबीसी मध्ये 86 मार्क आहेत. होमगार्डसाठी 81 मार्क आहेत प्रोजेक्ट अफेक्टेड. त्याच्यानंतर ना एसईबीसी कॅटेगरी आहे. तर एसईबीसी कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर सर्वसाधारणचा जो कट ऑफ जो आहे तो आहे बहुतेक 93 मार्कांचाच असेल हा. तर हा 93 मार्कांचाच आहे असं वाटत आहे. 91 मार्कांचा कट ऑफ आहे. 91 मार्क एसईबीसी 91 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना प्रोजेक्ट अफेक्टेडचा 91 मार्कांचाच कट ऑफ आहे. 91च आहे हो. स्पोर्टमन 79 मार्कांचा कट ऑफ आहे. ईडब्ल्यूएस साठी जर पाहिलं तर हा 93 मार्कांचाच कट ऑफ दिसत आहे. तरी हा कट ऑफ जो आहे तो आहे 91, 90 कमी होत आहे 87, 86. ओके, सर्वसाधारणचा आहे. तर हा कट ऑफ जो आहे तो आहे 72 मार्कांचा कट ऑफ असणार आहे सर्वसाधारणचा. ईडब्ल्यूएस हा 72 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे अनाथसाठी. तर अनाथचा 70 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन काय करा मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की सगळ्यांनी याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.